फेसबुकमध्ये काय आहे, फेसबुकच्या वेळेस मी आता माझं हे वेदांत यादव नावाने अकाउंट आहे. तर वेदांत नावाने मला जर आता सपोज नवीन एक मी कुठेतरी जॉबला लागलो. तर जॉबला लागल्यानंतर सपोज तुम्ही लागलात इन्फिनिटीमध्ये. इन्फिनिटी बिटकॉइन नावाच्या कंपनीमध्ये तुम्ही जर जॉबला लागलात, तर तुम्ही काय करणार? त्या इन्फिनिटी बिटकॉइन नावाने तुमच्या पेजवर तुमच्या अकाउंटमधून पेज क्रिएट करणार का त्यांच्या अकाउंटमधून पेज क्रिएट करणार त्यांच्या अच्छा. अकाउंटमधून. बरोबर आहे? म्हणजे आता वेदांत लग्न झालं, तर पोरं कोणाला होणार? वेदांतला होणार. बरोबर आहे? मलाच ते शिकायला माझ्याकडे येऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग. तर तसं तुम्ही काय करायचंय, जर तुमचं स्वतःचं अकाउंट आहे, तर स्वतःच्या अकाउंटमध्ये तुम्ही काय करणार? पेजेस किती पण क्रिएट करू शकतात. मग आता सपोज तर वेदांत लग्न ते झालं तर हां, बोला. असेल काय म्हणले? जर ते अकाउंट जर असेल तर पेज आपल्याला होणार. तुमचा आवाज अडकला थोडा. परत बोला. जर आपलं फेसबुकचं अकाउंट प्रायव्हेट असेल तर आपण जे पेजेस क्रिएट केले ते बाकीच्यांना विजिबल होणार. हां, बाकीच्यांना व्हिजिबल होणार. पेज हे तुमचं प्रायव्हेट राहतच नाही. पेज हे पब्लिक असतात. ओके. पेज हे कुणाला पण दिसू शकतं. म्हणजे सपोज तुम्ही एखादी काय केलं, तुमचं जर प्रायव्हेट अकाउंट आहे आणि तुम्ही जर रील बनवली, तर ती रील कुणापर्यंत जाणार? जे आपले फ्रेंड आहेत ते त्यांनाच ते दिसणार. पण जर ते पब्लिक पेज असेल, तुम्ही जर त्या पेजवरती एखादी रील बनवली, तर ते सगळ्या गावाला दिसणार. आणि जर त्यांचे सोशल मीडियाचे काय असतात, अल्गोरिदम असतात. तुम्हाला कधी-कधी एकच रील जास्तीत जास्त दिसते. तर मग ते रील जर व्हायरल व्हायची असेल, तर तुम्हाला जे ट्रेंडिंग सॉन्ग आहे किंवा आत्ताचा लेटेस्ट ट्रेंड काय चाललाय, त्याच्यावरती जर तुम्ही रील बनवली, तर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. मग आपण मार्केटिंग करतोय, तर मार्केटिंग करताना एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी गोष्ट पोहोचेल. पण ती गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट आणि बेसिक एटिकेट्स माहीत असणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही जर एखादी रील जर अकाउंटवरती टाकली. आता गोपाल दादा तिवारी नावाचा एक माणूस आहे. काय नाव आहे? गोपाल दादा तिवारी. जर त्याला जर सर्च केलं तर 10,000 प्लस काय येतं? पण त्याला लाईक किती येतात? 10 आणि 5 लाईक येतात. का? आता Facebookचे लाईक खूप कमी होतात. दिसतंय? ह्यांचे फॉलोअर्स किती इथं? बघ ह्याचे 5,000 प्लस फॉलोअर्स इथं काय आलंय? ॲड फ्रेंड आणि खाली फॉलोअर्स पण आता. समजलं? कुठं फॉलो आलं तर सगळ्यांना परत बघायचंय. सगळ्यांना परत बघायचंय का नको? आता ह्याने पोस्ट टाकली. किती लाईक आल्यात? 2-3 लाईक आलेत का त्याला? खूप कमी लाईक येतात. परत एकदा दाखवतो तुम्हाला. ओपन केलं. बॅक घेतलं. इथं काय सर्च केलं मी? ॲड फ्रेंड. ह्यांचं म्हणजे काय करतो, आपण जशी वस्त्र घालतो, जसे कपडे घालतो, तसं आपल्याला काय होणार आहे? लोक आपल्याला तसं विचार करणार आहेत. म्हणजे इथं कव्हर फोटो टाकलाय, तर त्याच्यावरून हे कोणत्या पक्षाचं हे दिसतंय? काय दिसतंय? हे कोण आहे? कमिटेड टू द सोशल सर्व्हिसेस. म्हणजे एक समाजसेवक आहे. हे त्या लिहिलेल्या गोष्टीवरून समजतंय. नंतर इथले सामाजिक राजकीय व्यक्तिमत्व. म्हणजे कॅटेगरी काय सिलेक्ट केली ते पण समजतंय. आणि कुठला आहे? पुण्यामधला आहे. किती रील बनवल्यात? अबाउटच त्याच्याबद्दल वाचायचंय, तर इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. अबाउट त्याचं बायो काय आहे? कॅटेगरी काय सिलेक्ट केली? आत्तापर्यंत किती पोस्ट टाकल्यात? या सगळ्या. म्हणजे सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? एक नाव असणं, त्याची कॅटेगरी सिलेक्ट करणं आणि प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर पिक्चर हे अप टू द मार्क असणे, ह्याला बोलतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. आता आपल्याला काय करायचंय? पेज क्रिएट करायचंय. मग पेज क्रिएट करण्यासाठी 2 ऑप्शन येतं.
एक तर तुम्हाला काय लागतं, अकाउंट लागतं. म्हणजे तुम्हाला लग्न करायचंय, तर लग्न करायला एखाद्या पोराबरोबर करू शकतो का तू लग्न? नाही. मग एक मुलगीच लागल. मग तुम्हाला मार्केटिंग करायची. अल्टिमेट गोल काय आहे? मार्केटिंग करणं. मग मार्केटिंग करायची जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? फेसबुकचं पेज पाहिजे. पेज क्रिएट करावं लागेल तुम्हाला मार्केटिंग करायची तर अकाउंट एक लागतं आणि पेज लागतं. अकाउंट म्हणजे हजबंड आणि पेज म्हणजे वाईफ. मग या दोघांचं कॉम्बिनेशन काय होतं? मुलं होतात. मग मार्केटिंग म्हणजे मुलांसारखं काम आहे. मग आता आपली प्रोसेस काय करायची? पेज क्रिएट करायची आणि पेज क्रिएट झाल्यानंतर आपल्याला काय करता येईल? मार्केटिंग करता येईल. आता हे वेदांत आहे, तर वेदांतचं काय झालेलं आहे? ते फक्त एक अकाउंट आहे, त्याला जर मी म्हटलं की मार्केटिंग कर, तर मार्केटिंग करू शकतो का निकिता? त्याचं काय झालेलं आहे? फक्त त्याच्याकडे अकाउंट आहे. तर नुसता अकाउंट असलं तर तो काय करेल? त्याच्या अकाउंटवरती रील टाकेल, पण ती रील आपल्याला जर प्रमोट करायची म्हणली, बूस्ट करायची म्हणली, तर तो नाही करू शकत. करू शकतो का? नाही करू शकत. नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल? पेज लागेल. पेज जर असेल तर तुम्ही अकाउंटवरती जी गोष्ट टाकली ती सुद्धा प्रमोट करू शकता. सिंपल लँग्वेज मध्ये सांगितलंय मी तुम्हाला. आता जर तुम्हाला पेज क्रिएट करायचंय तर दोन पद्धतीने आपल्याला जेवण करायचं तर राईट हँड आणि लेफ्ट हँडने पण करू शकतो. सी मोर मध्ये तुम्ही जर गेलात तर इथं पेजेस दिसतील. दिसले का पेजेस? ह्या पेजेस वरती क्लिक करून सुद्धा तुम्ही काय करू शकता? क्रिएटचं ऑप्शन येतं. जसं की इथं क्लिक केलं मी, दिसते का? इथं क्रिएट पेज येते, तर हे पण काय येईल? ऑप्शन येईल. किंवा दुसरं ऑप्शन कसं आहे, इथं 9 डॉट दिसतात, ह्याच्यावरती क्लिक करायचं. ह्याच्यावरती क्लिक केलं इथं पोस्ट पण करू शकता, स्टोरी पण ठेवू शकता, रील पण. पण आपल्याला काय करायचं? पेज क्रिएट करायचं. मग इथं पेजेसचं ऑप्शन दिसतंय, तर ह्या पेजेसवरती मग तुम्ही कोणत्या पण हाताने खाल्लं तरी ते पोटातच जाणार आहे का कानात जाणार आहे? झालं का? तेच पेज ओपन झालं. आता हे क्रिएट पेज वरती क्लिक करायचंय. इथं दोन ऑप्शन येतात, अपग्रेड युअर एक्झिस्टिंग प्रोफाईल. तुमचं जे आत्ताचं अकाउंट आहे त्याला प्रोफाईल मध्ये म्हणजे पब्लिक मध्ये क्रिएटर मध्ये कन्वर्ट करायचंय का तुम्हाला नवीन पेज क्रिएट करायचंय? तर नवीन पेज क्रिएट करायचंय. नवीन ज्यावेळेस तुम्ही पेज क्रिएट करतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय? इथं तुमचं जे नाव आहे तर ते टाकायचंय. कशाचं नाव टाकायचंय? तुमच्या बिझनेसचं. आता जर सपोज वेदांत यादव, त्याला राहायचंय नगरसेवकासाठी उभा किंवा आमदार व्हायचंय, तर मग त्याला एक पब्लिक फिगर पेज करावं लागेल. मग कॅटेगरी काय टाकावं लागेल? समाजसेवक किंवा पॉलिटिकल पर्सन असं टाकावं लागेल. तुला जर बिझनेस करायचा आहे, तुला हे पेज कशा रिलेटेड पाहिजे? मग बिझनेसचं नाव तुला द्यायला. मग पर्सनल पण मार्केटिंग असते आणि प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची ब्रँड अवेअरनेस आणि ब्रँड कन्सिडरेशन पण असतात. तर मी पेज कसं क्रिएट करणार? आजचा टॉपिक आहे आपला ऑप्टिमायझेशन. कोणता? सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. मग इथं आपल्याला काय करायचंय? वेदांत वायडी स्पोर्ट, वायडी स्पोर्ट नावाने त्याने पेज केला किंवा पीवाय. कॅटेगरी आता तुम्ही काय स्पोर्ट आहे म्हणल्यानंतर इथं स्पोर्ट रिलेटेडच तुमची कॅटेगरी. इथं जर तुम्ही चुकून एज्युकेशन टाकली तर तुमचं एज्युकेशनच्या अंडरमध्ये रँकिंग होईल. तुमची स्पोर्ट टीम आहे का ॲथलेटिक्स आहे तुम्ही स्वतः, का तुमचं काय रिलेटेड आहे? स्पोर्ट रिलेटेड मी कॅटेगरी सिलेक्ट केली. बेस्ट स्पोर्ट बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर व्हॉट? इन इंडिया.
मग तुमचे जर वेगवेगळे काय असतात, स्टॅगलाईन असतील किंवा तुमचे 100% ट्रस्टेड, फास्ट पेमेंट प्रोसेस, अफोर्डेबल प्राइस, नंतर लोकेशन, URL, हे जे तुम्हाला टाकायचं ते तुम्ही बायोमध्ये टाकू शकता. एवढं झाल्यानंतर तुम्हाला क्रिएट करायचं आहे. आता तुम्हाला ह्याचं काय करायचं आहे, लोगो बनवायचा आहे. तर लोगो बनवण्यासाठी तुम्ही काय यूज करणार आहे, जर तुम्ही एवढं क्रिएट केलं, बरोबर आहे, एवढं जर क्रिएट केलं आणि लोकांपर्यंत दिसलं, त्याला जर कव्हर पिक्चर नसेल, प्रोफाईल पिक्चर नसेल, तर तुम्हाला कोणीच नंबर देणार नाही, ट्रस्ट त्यांचा बिल्ड होणार नाही. तर इथं वेबसाईट नसेल काय प्रॉब्लेम आहे, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर नसेल नका टाकू, ईमेल आय डी टाकायचा आहे. पण ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, तर ऑप्टिमायझेशन म्हणजे तुम्ही आता काय केलेलं आहे, ऑप्टिमायझेशन म्हणजे हे लोकेशन अप टू द मार्क असणे. कारण लोकेशनवरती क्लिक करून पण लोक काय करतील, 411018 हे व्यवस्थित तुम्हाला टाकावं लागेल. तुमचा ईमेल आय डी जर असेल तो ईमेल आय डी पण तुम्ही काय करू शकता, इथे टाकू शकता. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला टाकायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण टाकू शकता. बोला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर. बोल. 772203 0304 05 0405 05 14. इथं कंट्री आपल्याला चेंज करावं लागेल. ABCDEFGH 91 हा आपला कोड आहे, कंट्री कोड. वेबसाईट नाही तसंच ठेवा. ऑलवेज ओपन, ऑलवेज क्लोज हे तुम्ही सिलेक्टेड गोष्टी पण करू शकता. जर माझं क्रिकेटचं क्लब आहे तर सकाळी 6 ते 9 चालू आहे आणि संध्याकाळी 4 ते 8 चालू आहे. संध्याकाळी 8. नेक्स्ट. आवाज येतोय का सगळ्यांना? कोणाला जर काय डाऊट असतील तर तुम्ही लगेच विचारू शकता. आता इथं ऍड प्रोफाईल पिक्चर. तर प्रोफाईल पिक्चर तुम्हाला कसं क्रिएट करायचंय हे तुम्हाला जमलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रोफाईल पिक्चर मला काय करायचंय, क्रिएट करायचंय. वाय मला काय लोगो बनवायचा आहे. तर लोगो बनवण्यासाठी तुमचा जर बिझनेस असेल तर तुम्ही कोणता पण लोगो बनवू शकता. स्मिता नावाने पण लोगो बनवू शकता. स्मिता म्युझिक अकॅडमी, NMD म्युझिक अकॅडमी, वेदांत यादव स्विमिंग कॉस्ट्युम डिझायनर, काय पण बनवू शकतात. मग इथं ID वगैरे टाकायचं. आता हे कशासाठी आपल्याला काय आपण हा पेज क्रिएट करतोय, तर बॅकलिंक जनरेट करण्यासाठी आणि मार्केटिंग करण्यासाठी. क्लिक केलं, कंटिन्यू विथ लॉगिंग करा. नसेल करायचं तर नका. मला काय एक्सपोर्ट काय बनवायचंय, लोगो बनवायचा आहे. कोणता लोगो बनवणार आहे मी, PY. तुम्हाला स्लोगन काय टाकायचंय ते चांगलं विचार करता, म्हणजे तुमची क्रिटिकल थिंकिंग पण चांगली असली पाहिजे. निकिता तुम्ही सांगा आता ह्या बिझनेस साठी स्लोगन काय टाकू. CRE क्रिएट लोगो PY स्पोर्ट. विथ प्रीमियम लुक. तुम्हाला 1:1 मध्येच ठेवायचं आहे. तुम्हाला जर कव्हर फोटो जर करायचा असता
तर इथं तुम्हाला साईज सिलेक्ट करायची होती. पण जर तुम्हाला लोगो बनवायचा आहे 1:1च ठेवायचा आहे. काल कोणीतरी क्वेश्चन विचारला होता, तुम्हाला जर ह्याच्यात फोटो टाकायचा असेल स्वतःचा तर अपलोड फोटो करा आणि इथे जाऊन तुम्हाला काय करायचं एंटर करायचं आहे. एंटर केल्यानंतर तुम्हाला गोष्टी दिसतील. सर चॅनल आपण ओपन करतोय आता स्पोर्ट्ससाठी. तर ते स्पोर्ट्सचे कपड्यांसाठी इक्विपमेंटसाठी ते नाही समजलं. हा काय बोलले तुम्ही स्पोर्टचं चॅनल म्हणतो मग ते स्पोर्टचे कपडे येतं का स्पोर्टचं हे ते नाही समजलं. कारण इथं नाव काय दिलेले VY स्पोर्ट. मग हे स्पोर्ट काय पण असू शकतं, त्यांचं चॅनल असू शकतो किंवा क्लोथ जर असतं तर तुम्हाला फुल नाव टाका. मी ते कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं ना तुम्हाला, शॉर्ट टेल कीवर्ड वापरायचे नाही. मग आता इथं YD ह्यांनी काय केलंय VY स्पोर्ट. मग ह्या स्पोर्टच्या अंडरमध्ये काय पण क्रिकेटचा स्पोर्ट पण असू शकतो, व्हॉलीबॉलचा स्पोर्ट असू शकतो. हे फक्त मी शॉर्टकट त्याला समजण्यासाठी केलेलं आहे. हे आयडिओग्राम टाकतो मी इथं. तुम्ही जेव्हा क्रिएट करणार तेव्हा फुल लेंथ मध्ये टाका. मग तुम्ही काय करणार YD स्पोर्ट वेअर. तुम्हाला जर कपड्याचं शॉप असेल तर स्पोर्ट वेअर करा किंवा कलेक्शन करा किंवा काय त्या रिलेटेड करा. मी आता हे शॉर्ट टेल का टाकलंय कारण आम्हाला ह्या पेजवरती मल्टिपल स्पोर्ट रिलेटेड म्हणजे आम्ही क्रिकेटची अकॅडमी पण चालू करणार आहे आणि एक प्लॅटफॉर्म पण तयार करणार आहे क्रिकेटचा Dream11 सारखा. त्याच्यामुळे मी ते तसं केलंय. मग काय केलं मी इथं आयडिओग्राम लॉग इन केलं. आयडिओग्राम हे कशासाठी यूज केलं जातं मंगेश? तर तुम्हाला जर ह्या गोष्टी छोटे छोटे नाही जमल्या क्रिएट करायला आहे कार्ड वगैरे काही लोगो क्रिएट करायचं. मग इथं तुम्हाला PY Pro हे जर कॅपिटल काढलं तर अजून अट्रॅक्टिव्ह होईल. आणि आता इथं स्लोगन सांगा. क्रिकेट स्पोर्ट अकॅडमी टाकलं असतं तर क्रिकेटचं चिन्ह आलं असतं. आता त्याला आपण इनपुट चांगलंच दिलं नाही तर आउटपुट चांगलं येईल का? तरी पण आलंय बऱ्यापैकी. पण ते स्पोर्ट कोणता हे नाही ना, क्रिकेटचं नाव दिलं असतं तर क्रिकेटचे इक्विपमेंट आले असते. तर हे असे लोगो तुमचे बनतील. आता हा लोगो काय करतो मी डाउनलोड करतो. डाउनलोड कसा करायचा त्याच्यावरती ऑप्शन पण आहे, राईट क्लिक करून सेव्ह करायचा. झाला? कोणाला काय प्रॉब्लेम? लोगो कसा क्रिएट करायचा सगळ्यांना समजलंय. तुम्ही आज पण करू शकतात, उद्या पण करू शकतात, पण जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला चांगलं. कारण रिलेव्हंट तुमचं काय असणं गरजेचं आहे. आता इथं मर्सिडीजचा फोटो दिलाय किंवा रोल्स रॉयसचा फोटो दिलेला आहे, तर मग हे तुमचं शूट होत नाही. व्यवस्थित झालं? ह्याला कॉल टू ऍक्शन बटन पण देणं खूप गरजेचं होतं. आता इथे काय करणार आपण कॉल टू ऍक्शन बटन CTA बोलतात. तर ह्याला कॉल नाव द्यायचं, व्हॉट्सअप नाव द्यायचं, कॉल नाव द्यायचं. नेक्स्ट म्हणजे लोकांनी कॉल सुद्धा करतील लोक. इथं परत लोकेशन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला इंडिया. बोल. 1 2 2 0 3 0 सेव्ह. कॉल टू ऍक्शन बटन ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करतोय ह्याला काय बोलतात? सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. तुमचा लोगो टाकणे, कव्हर फोटो टाकणे ह्याला बोलतात सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. हे थोडंसं खाली जर घेतलं तर अजून बेटर आहे.
चित्रकलेच कसं फोटो मग ते चुकीचं आहे, पण तात्पुरतं तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण केले. समजलं? आता परत तुम्ही कव्हर फोटो डिझाईन करणार, तुम्हाला त्यासाठी 2 तास लागणार. स्किप केली ही स्टेप. तुम्हाला इथून फ्रेंडला इन्व्हाइट पण करायचं ऑप्शन भेटतं. तुम्हाला जर करायचं असेल तर करा. आता काय काय लोकांचं असं म्हणणं आहे की सर माझे 2200 फॉलोअर आहेत, माझे फेसबुकवरती 500 फ्रेंड आहेत, मी जर माझं एखादं पेज क्रिएट केलं तर माझ्या फॉलोअरला दिसेल का? मंगेश तू सांग उत्तर. तुम्ही किती पण शिका, पण जर तुमचं काय असेल बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर पुढे जाऊ शकत नाही. सांग, मी काय बोललो? तुझं फेसबुकचं अकाउंट आहे आणि तू फेसबुकचं पेज क्रिएट केलं तर ते लोकांना समजेल का? पब्लिक असेल तर समजणार. वेदांतनी लग्न केलं आणि कुणाला सांगितलंच नाही, पळून जाऊन लग्न केलं, बोबाटा काय केला नाही, तर लोकांना कसं समजेल त्यांनी लग्न केलंय म्हणून? नाहीतर पोस्ट वगैरे तिथे गेली ना, हा पोस्ट वगैरे पेजवर गेली हा तर जे फॉलोअर्स आहेत त्यांना दिसू दिसेल. शकतात. तर ऍड रन केल्यानंतर लोकेशनला ते दिसू मग तो शकतं. पळून जाताना जर कोणाला दिसला तर मला समजलं तो पळून गेलाय, क्लासला येत नाही, मला समजलं तो कुठेतरी पळून गेलाय म्हणून. पण लोकांना काय माहिती, घरचे त्यांच्या म्हणते हा येतो तिथं स्टडी करतोय. ऍड केले पाहिजे मग मग समजेल तुला. मग त्यांनी लोकांना बोलून जर लग्न केलं तर लोकांना माहित होईल. होईल का नाही? मग माझा हाच एक क्वेश्चन होता तुमचा की जर तुम्ही तुमच्या अकाउंट खाली, आता वेदांतने काय केलंय, वेदांतचं अकाउंट आहे त्याचे काय 1200 फ्रेंड आहेत, त्यांना माहित होईल का की त्यांनी फी वाय स्पोर्ट नावाने काहीतरी चालू केलंय? इन्व्हिटेशन दिलं पाहिजे, पाठवलं मग त्याला इन्व्हाइट करावं लागेल, तर लोकांना माहित होईल की ह्याने इन्व्हाइट केलंय मला कशासाठी, फॉलो करायला. लोक म्हणतात काय वी वाय स्पोर्ट, कोणी इन्व्हाइट केलंय? वेदांतने. म्हणतात नक्कीच ह्याने कपड्याचं दुकान टाकलंय, नाहीतर एखादी अकॅडमी टाकली असेल कुस्ती बिस्तीची. बरोबर आहे? तर मग लोकांना जर तुम्ही इन्व्हाइट केलं तरच लोकांना त्याबद्दल माहित होईल, किंवा तुम्ही त्याच्यावरती त्यांना फॉलो करण्यासाठी त्या पेजची लिंक तुम्हाला द्यावा लागेल. समजलं का तुला? म्हणजे तुम्ही आता नेक्स्ट प्रॅक्टिससाठी तुम्ही काय काय, मुलींचं असं म्हणणं असतं की मी मग फेक पेज क्रिएट करते राणी ब्युटी पार्लर, मग ते माझ्या मैत्रिणीला समजल्यावर ती काय विचार करेल, हिने काय ब्युटी पार्लरचं चालू केलंय काय, का मी पिको फॉलचं जर मी क्रिएट केलं तर मग माझ्या मैत्रिणी काय म्हणते, हिला वाटतं की मी पिको फॉलच करत बसेन आता. तर ते तसं काय नसतं, हे लोकांना दिसणार नाही. तुम्हाला प्रॅक्टिससाठी तुमच्या अकाउंटमध्ये 2 ते 3 पेजेस क्रिएट करून ठेवायचे. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची. ज्यावेळेस तुम्ही कुठे कंपनीमध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला हे प्रॉपर पेजेस क्रिएट करून ते ऑप्टिमाइज करता आले पाहिजे. समजलं का तुला? हो. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन आहे की नुसतं तुम्ही काय केलंय, पेज क्रिएट केलंय आणि ह्याला कव्हर फोटो जर नाही लावला तर लोक विश्वास नाही ठेवणार. मग त्याच्यामुळे मी इथं काय करतो, हाच कव्हर फोटो लावून टाकतो. कसा लावायचा? एडिट वरती जायचं, पुढे जायचं, चूज कव्हर फोटो, ड्रॅग करायचंय वरती, कुठे गेलं, सेव्ह चेंजेस झाले. अजून तुम्हाला इथं कॅटेगरी टाकलेली चेंज करायची असेल, कॅटेगरी चेंज करू शकतात, पर्सनल डिटेल पण चेंज करू शकतात. मग इथं तुम्ही फॅमिली मेंबर आहेत का, इन रिलेशनशिपमध्ये, लँग्वेज कोणती येते, कम्युनिटी कोणती आवडती, वर्क काय आहे, हॉबीज काय आहे, तुमचे नेम्स काय आहेत, निकनेम काय आहे, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन काय आहे, हे सगळं तुम्ही इथं टाकू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण ऑप्टिमायझेशन शिकतोय. तर मी जर तुमच्या फेसबुकच्या पेजवरती आलो आणि मला जर इंस्टाग्रामचं पण तुमचं पेज पाहिजे तर मग इथं इंस्टाग्रामचं अकाउंट पण लिंक करणं गरजेचं आहे. तर इथं प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं आहे आणि प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला इथं व्ह्यूज किती आलेले आहेत, एंगेजमेंट किती झालेली आहे, आणि तुम्हाला आता इथं काय करायचं आहे, पेज लिंक करायचं आहे. कुणाचं पेज लिंक करायचं आहे? व्हॉट्सअपसोबत तुमचं फेसबुकचं पेज लिंक करायचं आहे, इंस्टाग्रामसोबत तुमचं लिंक करायचं आहे. तर इथं कनेक्टमध्ये जायचं
आणि तुमचा युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल. म्हणजे इंस्टाग्रामवरती जे बूस्टचं बटन येतं किंवा फेसबुकवरती ते जे बूस्टचं बटन येतं, तर ते कधी येतं, ज्यावेळेस तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकचं पेज कनेक्ट करतात त्यावेळेसच तुम्हाला इथं कंटिन्यूमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. लॉग इन ॲज अ NMD कॅन्सल करून स्विच अकाउंटमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. कसं समजलं सगळ्यांना? आता माझा दुसरा एक क्वेश्चन असा आहे, तुम्ही आता पेज क्रिएट केलेले बरोबर आहे. आता जर एखादा माणूस NMD इन्फोटेकमध्ये जॉबला लागला चुकून तुमच्या मधला, मंगेशला किंवा मी कोणाला निकिताला माझ्या कंपनीमध्ये घेतलं कशासाठी? सोशल मीडिया एक्झिक्युटिव्हसाठी. तर सोशल मीडिया एक्झिक्युटिव्हसाठी किंवा सोशल मीडिया मार्केटिंगसाठी मी जर कोणाला मी काय केलं, एक्झिक्युटिव्ह म्हणून इथं कोणाला हायर केलं, तर त्यांनी त्यांच्या अकाउंटवरती NMD नावाचं पेज क्रिएट करणं गरजेचं आहे का? मंगेश तू सांग. ऑलरेडी आहे ना आपल्याला. ऑलरेडी आहे. तुला जर NMD मध्ये घेतलं तर मग तू काय करणार का? सोशल मीडिया मार्केटिंग म्हणून जर घेतलं तर पहिल्यांदा तुला काय काय लागेल? पेजचा ऍक्सेस पाहिजे. पेजचा ऍक्सेस पाहिजे. आणि जर पेजचा ऍक्सेस नसेल तर तू स्वतः क्रिएट करणार का पेज तुझ्या अकाउंटवरून? नाही. नाही, तुमचं करणार. माझ्या अकाउंटवर माझं जर नवीनच बिझनेस मी क्रिएट करतोय, चालू करतोय, तर तुम्हाला पाहिजे ती ओनरच्या अकाउंटमध्ये पेज क्रिएट करायचं आणि ऑलरेडी जर पेज नसेल तर क्रिएट करा आणि ऑलरेडी जर असेल तर तुम्हाला त्याचे फक्त ऍक्सेस घ्यायचे. मग आता वेदांत यादवनी हे काय केलेले, पेज क्रिएट केलेले आणि हे जे ऍक्सेस आपल्याला शुभांगीला द्यायचे किंवा हे जे ऍक्सेस आपल्याला मंगेशला द्यायचे. तर मग कसे ऍक्सेस द्यायचे, तर तुम्हाला कशामध्ये जायचं, पेजेसमध्ये जायचं, प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं. परत बघा इथं प्रोफेशनल डॅशबोर्डमध्ये जायचं, इथं तुम्हाला युअर पेज टूल दिसतील, तर पेज ॲक्सेसमध्ये जायचं आणि ह्या पेज ॲक्सेसमध्ये जाऊन पीपल विथ टास्क अँड ॲक्सेस दिसतंय, तर त्याच्यावरती जायचं आणि न्यू ॲक्सेस करायचं आणि कंटिन्यू करायचं. मग इथं कुणाचं नाव सर्च करायचंय, ज्यांना ॲक्सेस द्यायचे त्यांना. तर इथं जर त्यांनी ॲक्सेस दिले, इथं नवनाथ दरेकरला ॲक्सेस द्यायचे, कशाचे ॲक्सेस द्यायचे, फक्त कंटेंट लिहायचे ॲक्सेस द्यायचे का मेसेज आणि कॉलिंगचं ऑप्शन द्यायचंय का कम्युनिटी आणि ॲड रन करायचा ॲक्सेस द्यायचंय आणि गिव्ह ॲक्सेस म्हणल्यानंतर इथं त्याचा पासवर्ड टाकणं गरजेचं आहे. तरच तिथं कन्फर्म केलं तरच मला त्याचे नोटिफिकेशन येईल. मला माझा अकाउंट लॉग इन करावं लागेल आणि तिथं इन्व्हिटेशन ॲक्सेप्ट करावं लागेल. तर मी काय करू शकतो, वेदांचं जे पेज आहे VY स्पोर्ट म्हणून ते पेज मी स्वतः चालू शकतो, मॅनेजमेंट करू शकतो. तर पेज कसं क्रिएट करायचंय आणि पेजचे ऍक्सेस कसे द्यायचे हे तुम्हाला समजलं? असल्या पोरांना का फॉलो केलंय तो? ते आपण पुढे फॉलो केलं तर ते तसे का आलं तर आपल्या ते पेजवरती. समजलं तुम्हाला? मला वाटलं तुझी सिस्टर पिस्टर आहे. नाही राव. तर हे विनोदाचा भाग सोडा. तर मी हे का तुम्हाला सांगितलं, का सांगितलं? आता बघा ह्या पोरीचा आणि वेदांचा काय संबंध आहे का? आहे का नाही? किती संबंध नाही. का संबंध नाही? कारण वेदांत गोर आहे. तरी पण ती पोरगी का दिसली? का दिसली त्याला? त्याच्या पेज मध्ये का दिसली? तिचं नाव काय आहे? तिजामी लोटशी. तिचा आणि वेदांचा काय संबंध आहे का? नाही. पण तरी पण वेदांतला का दिसली ती? तर ते पेज आहे म्हणून दिसतं आणि पेज कुणाला पण कुठं पण दिसू शकतं. हा, तर त्याच्यामुळे पेजचा फायदा दिसला का? ह्यांनी पेज बनवलेलं आहे. दिसलं? अशा काय पण कोणत्या पण गोष्टी तुम्हाला दिसतात. हे काय पेज आहे. कसं समजलं तुम्हाला पेज आहे? तिथं लिहून पण आलं होतं. तुला जर त्यांना कॉल करायचा असलं तरी करू. वेस्ट इंडिजचे दिसते ते.
आर्टिस्ट. आर्टिस्ट आहे. टिकटॉकवर पण त्याचे चांगले फॉलोअर दिसतात. समजलं? आता इथे साईटला जे ऍड दिसतात त्या पण स्पॉन्सर ऍड आहेत. पेज क्रिएट करायला कोणाला समजलं. आता हे डिलीट पण करता आलं पाहिजे. तुम्हाला पेज स्विच करायचंय किंवा अजून नवीन पेज क्रिएट करायचंय तुम्ही करू शकता. सी ऑल प्रोफाईल्स, तर इथं दोनच आहे. कोणाचं? फी वायस्पोर्ट आणि वेदांत यादव. तुम्हाला जर अकाउंट वरती जायचं असेल अकाउंट वरती तुम्ही जाऊ शकता. आता इथं बघा पाटील पोल्ट्री फार्म हे तुम्हाला दिसते. का दिसते? कारण त्यांचा एक मित्र आहे पाटील म्हणून आणि त्यांनी काय केलंय पोल्ट्री टाकली म्हणून त्याला हे दिसतंय. आणि सजेस्ट पेजेस हे मास्टर क्लास क्रिकेट क्लब हे का दिसते त्याला? कारण हे नवनाथ दरेकरचे क्रिकेट क्लब आहे. त्याला किती रेट आहे? किती लोकांनी फॉलो केले? 1258. का केले? क्वालिटी चांगली म्हणून आणि अप टू द मार्केट प्रोफाईल. बरोबर आहे. किती रेटिंग आहे? 5ची रेटिंग आहे. हे काय येतं? पेजेस येतात. पेजेस ऑटोमॅटिकली सजेस्ट होतात. अकाउंट सजेस्ट होतात. येस, दिसतात हे अकाउंट. हे त्याचे म्युच्युअल फंड आहे. आता इथं काय आय लव्ह श्रीगोंदा ह्या पेजला त्यांनी काय केले? फॉलो केले म्हणून त्याला ह्या गोष्टी दिसतात. तर ह्याला बोलतात सोशल मीडिया मॅनेजमेंट. संजय दत्तला पण त्यांनी काय केलंय? फॉलो केले म्हणून त्याची पोस्ट दिसते. आता ह्याला त्यांनी काय नाही दिसलं? फॉलो नाही केलं. ओपन ह्याला त्यांनी फॉलो नाही केलं पण तरी पण ओपन ची ऍडव्हर्टाइजमेंट त्याला दिसली तर ह्याला बोलतात मार्केटिंग. ह्याला काय बोलतात? मार्केटिंग बोलतात. मग सोशल मीडिया मॅनेजमेंट मध्ये आणि सोशल मीडिया मार्केटिंग मध्ये काय डिफरन्स आहे? तर आपल्या मर्जीनी जी गोष्ट दिसती त्याला सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणतात आणि ती स्वतः आपली मर्जी नसताना एखादी गोष्ट दिसली तर त्याला मार्केटिंग. मग तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहायच्यात आणि कोणत्या नाही पाहायच्या हे तुमच्या हातात नाही. जर मार्केटिंग आता सपोज मला काय करायचंय वेदांच्या गर्लफ्रेंडलाच फक्त ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची तर मी दाखवू शकतो का मंगेश? हा, मला फक्त वेदांच्या मग गर्लफ्रेंडला किंवा वेदांच्या फॅमिलीमध्येच मला काय करायची ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो का? मग तुमचं डिजिटल मार्केटिंग करून काय फायदा आहे? तुम्हाला कुक म्हणून घेतलंय आणि तुम्हाला स्वयंपाकच करता येत नाही, काय फायदा आहे का? मग तुम्ही सांगा मला, तुझा नंबर वेदांतकडे, मग वेदांतला तुला व्हॉट्सअप वरती मार्केटिंग करायची, व्हॉट्सअप वरती तुझी ऍड दाखवायची, दाखवू शकतो. मग मार्केटिंगचं उदाहरण तुम्हाला हे सांगितलं होतं की राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवणे. तुला हवा कुठं करायची? रस्त्यावर. मग तुला कोण पाहणार आहे? रस्त्यावरची लोकच. तू कुठं उभा राहिलाय? जिल्हा परिषदेला भोसरीमध्ये आणि तू मार्केटिंग दिल्लीला करतो, काय फायदा आहे का दिल्लीच्या लोकांना माहित होऊन? तुम्हाला सगळ्यात जास्त मार्केटिंग कुठं करायची ते समजलं पाहिजे. मग आता माझा क्वेश्चन असा आहे की जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला किंवा पर्टिक्युलर कॅटेगरीला तुम्हाला आता जर ऍडव्हर्टाइजमेंट फक्त इन्फोसिस मध्ये जे लोक काम करतात त्यांनाच दाखवायची तरी पण दाखवू शकता. तुला जर ऍडव्हर्टाइजमेंट फक्त एनएमडी मधल्या लोकांना दाखवायची तरी दाखवू शकतो. तुला फक्त पुणे युनिव्हर्सिटीच्या लोकांना दाखवायची दाखवू शकतात. दाखवू शकतात का नाही? आता ऍडव्हर्टाइजमेंट व्हॉट्सअप वरती पण दिसते. दिसते का तुला? पहिली दिसत नव्हती 5-6 महिन्यापूर्वी, आता दिसायला लागले. नवीन आले ना. तर तुम्हाला ऍडव्हान्स लेवलचं मार्केटिंग शिकावं लागणार आहे थोडं. त्याच्यामुळे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. पण तुमच्याकडे जर फेसबुकचं पेज नसेल तर तुम्ही व्हॉट्सअप वरती मार्केटिंग करू शकतात का? किरण शिंदे, तुम्ही पूजा शिंदेचे भाऊच का? एक्झाम्पल सगळ्यांना लक्षात राहील का? तुम्हाला लग्न करायचंय, तुम्हाला काय करायचंय? मॅरेज करायचंय. तर मग मॅरेज करण्यासाठी तुम्हाला काय लागेल? मुलगी लागेल, तरच तुमचं लग्न होऊ शकतं. तसं तुम्हाला मार्केटिंग करायची.
तर मार्केटिंग करण्यासाठी काय लागणार आहे तुम्हाला? फेसबुक ते पेज अकाउंट आणि त्याचं पेज लागेल, तरच तुम्ही काय करू शकता? मार्केटिंग मार्केटिंग. मग मुलगी म्हणजे काय? पेज आहे. पेज आणि अकाउंट म्हणजे काय? आपण आपण स्वतः आहे, म्हणजे हजबंड आहे. मग तुम्हाला मुलं झाली तर मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचा जो खर्च असतो तो कोणाला द्यावा लागतो? कुठून जातो? वाढला म्हणजे अकाउंट मधून जाणार. मग आता तुम्हाला मार्केटिंग करायची तर मग पैसे पेज वरती टाकावं लागतात का अकाउंट मध्ये टाकावं लागतात? अकाउंट. आणि ऍडव्हर्टाइजमेंट कुठं दिसते? लोकांच्या पेजेस वरती दिसेल का अकाउंट वरती दिसेल? अकाउंट दोन्हीकडे पण दिसेल. समजलं? दोन्हीकडे पण दिसेल. अकाउंट आणि पेज ह्या दोघांचं कंबाईन करून आपण ऍडव्हर्टाइजमेंट करतो, मार्केटिंग करतो. आपल्याला कुठं मार्केटिंग करायची, कोणत्या एरियामध्ये करायची, फिमेलला करायची का मेलला दाखवायचंय, हे सगळं आपण कुठे करू शकतो? डिसाईड करू शकतो मार्केटिंग करताना. तर आपण आता सध्या सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, आता हे जे पेज आहे ते आपण क्रिएट केलं. कोणतं पेज क्रिएट केलंय आपण? इथं गेलो, हे जे पेज आहे तिथं क्लिक केलं, PY स्पोर्ट, आणि हे जे पेज आहे ह्याच्यावरती आपण टाकलं ऍडमिशन ओपन फॉर झुंबा डान्स. काय केलं? ऍडमिशन ओपन फॉर झुंबा डान्स. आणि हे ऍडमिशन ओपन फॉर झुंबा डान्सची ऍडव्हर्टाइजमेंट निकिताला दिसली तर निकिता लगेच ऍडमिशन घेईल का? नाही. निकिता पहिल्यांदा हाय मेसेज करेल कुणाला? ह्या पेज वरती. पण सगळ्यात आधी ती पेज वरती पोस्ट बघल, ह्यांनी किती लोकांना झुंबा शिकवलाय, ह्याचे फॉलोअर्स किती, इथं 0, लाईक किती, इथं 0. मग निकिताला ह्याच्यावरती ट्रस्ट बिल्ड होणार आहे का? नाही होणार. मग ट्रस्ट जर बिल्ड नाही झाला तर ती तुला मेसेज करेल का? नाही करणार. तू फ्रॉड पण निघू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट की आधी तुमच्या पेज वरती 5-10 फॉलोअर पाहिजे. 5-10 म्हणण्यापेक्षा 5-6 हजार पाहिजे, तर लोक तुमच्यावरती काय ठेवतील? ट्रस्ट ठेवतील. नंतर इथं खाली पोस्ट पण पाहिजे. आता जसं की तुम्ही जर गुगल वरती काय सर्च केलं, आता इथं एखाद्याने सर्च केलं, मी जर सांगितलं NMD प्रायव्हेट लिमिटेड अवॉर्ड विनिंग ट्रेनिंग सेंटर आहे, आम्ही 100% प्लेसमेंट गॅरंटी देतो. मग तुम्ही गुगल वरती जाऊन काय सर्च करणार आहे? NMD प्रायव्हेट लिमिटेड काय करणार आहेत? सर्च करणार आहेत. मग लोक काय करतील? इथे NMD प्रायव्हेट लिमिटेड वरती क्लिक करतील. दिसतंय का? मग हे एवढे पोरी बघून लोक ट्रस्ट ठेवतील का? एवढे पोरं बघून ठेवतील ना. कव्हर पिक्चर चांगलाच आहे, फक्त त्यांची तोंड दिसत नाही. का दिसत नाही? कारण मग तुम्हाला काय सांगितलंय, किती तुमचे किती कव्हर फोटो. कालच्या लेक्चर मध्ये काय शिकवलंय तुम्हाला? 1250 × 650 पिक्सेलचं काय पाहिजे? कव्हर फोटो. मग आहे का तो? मग ह्याला त्याच्यामध्ये कव्हर करायचं. नंतर काय करायचंय? खाली तुमचं लोगो आहे बरोबर. डिजिटल NMD नावाने काय दिसतंय? म्हणजे डिजिटल रिलेटेड काहीतरी गोष्टी घडणार आहेत. वन ऑफ द लिडिंग IT सर्व्हिसेस आणि बिझनेस कन्सल्टिंग कंपनी इन इंडिया आहे. मग IT कंपनीचं तुम्हाला इथं काय पाहिजे होतं? कव्हर पाहिजे होता. नंतर खाली पोस्ट तुम्ही पाहणार, हे पोस्ट बघा, लर्न डेटा सायन्स, आणि एवढे लोकांची प्लेसमेंटचे खाली काय दिसतात? फोटो दिसतात. पोस्ट पण चांगले येतं. त्याच्यामुळे काय होणार आहे? हे टेस्टिमोनियल वगैरे ऐकून काय होणार आहे? लोकांचा ट्रस्ट बिल्ड होणार. मग तुम्ही म्हणताना एवढ्या लोकांची प्लेसमेंट झाली तर माझी पण होईल. मग का लोक ट्रस्ट ठेवतात या पेज वरती? कारण काय ना काय आपण काय टाकलेले, तसे व्हिडिओ पण टाकलेले तसे आणि पोस्ट पण तसे टाकलेले. त्याच्यामुळे लोकांना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? प्लेसमेंट आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी काय दिसतात? व्यवस्थित दिसतात. म्हणून लोक काय करतील? इथं इंस्टाग्राम वरती जातील क्लिक करून, आणि इंस्टाग्राम वरती गेल्यानंतर त्यांना 25,000+ फॉलोअर दिसतात आणि एवढी सगळी गोष्ट दिसतात. म्हणून लोक डायरेक्ट इथं व्हिजिट करतात. म्हणजे इथं येण्यामागचं रिझन काय आहे? सगळं अट्रॅक्टिव्ह दिसतंय. काय दिसतंय? अट्रॅक्टिव्ह. सगळं अट्रॅक्टिव्ह दिसतंय. मग तुम्हाला जर तुम्ही FC रोडला गेलात तर ज्या अट्रॅक्टिव्ह गोष्टी वाटतील त्यांच्याकडे तुमचं लक्ष लवकर जाईल. मग हे तुझं जे पेज आहे त्याला पहिल्यांदा सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजेच मार्केटिंग ऑप्टिमायझेशन करावं लागेल, आणि ऑप्टिमायझेशन केल्यानंतर तुला काय करावं लागेल? मार्केटिंग करावं लागेल. मुलगा जन्मला की लगेच चालायला लागतो का? नाही. पहिल्यांदा तो स्क्रॉल करणार दमादमाने, स्टेप बाय स्टेप.
मग तुम्ही आता हे जे पेज क्रिएट केलेले आहे तर त्याच्यावरती लगेच मार्केटिंग नका करू. एखादा बिझनेस तुम्ही करताय, आज लगेच बिझनेस ओपन केला, उद्या पेज क्रिएट केलं, परवा दिवशी लगेच मार्केटिंग करायची का? नाही. कमीत कमी वेळ जाऊ द्या. जास्तीत जास्त 10, 15, 20, 25, 1000, 2000, 500 प्लस तुमचे फॉलोअर होऊ द्या. आणि त्यानंतर तुम्ही काय करा, डेली पोस्टिंग करत राहा. डेली टेस्टिमोनियल घ्या. लोक तुम्हाला इथं येणार आहेत. आता मला काय करायचं, माझ्या वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय. काय करायचंय, वेबसाईट वरती घेऊन यायचंय. तर मी इथं आर्टिकल लिहितो. काय लिहितो आर्टिकल? कोणतं पण रिलेटेड आर्टिकल लिहिणार. मी काय लिहिणार आर्टिकल, हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट. काय लिहिलं, आर्टिकल लिहिलं. आणि ह्याच्या रिलेटेड मी काय करणार, इन्फॉर्मेशन लिहिणार. काय इन्फॉर्मेशन लिहिणार आहे, हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट. मला येत नाही काय, मग मी काय करणार, एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईट वरती जाऊन सगळं कंटेंट कॉपी करणार. कोणाच्या, NMD प्रायव्हेट लिमिटेडचा. आता इथं मला NMD प्रायव्हेट लिमिटेड सर्च करायचं होतं. मला काय आलं, गुगल माय बिझनेसचा अकाउंट आलं. मी ह्या वेबसाईट वरती क्लिक केलं. का क्लिक केलं, इथं लगेचची लगेच दिसली म्हणून. गुगल माय बिझनेस वरून मी कुठं गेलो, वेबसाईट वरती गेलो. तर ह्याला काय बोलतात, एक्सटर्नल लिंकिंग. काय बोलतात त्याला, एक्सटर्नल लिंकिंग. मग एक्सटर्नल लिंकिंग म्हणजे काय तू सांग मंगेश? इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम वन डोमेन टू अनदर डोमेन इज कॉल्ड एज एक्सटर्नल लिंकिंग. दिसतं इथं. मग मला डेटा सायन्सचा कंटेंट लिहायचा. मी आता कोणत्या पेज वरती आहे, thedigitalnmd.com. इथून मी क्लिक करून कुठे गेलो, डेटा सायन्सच्या पेज वरती गेलो. तर हे एक्सटर्नल लिंकिंग आहे का इंटरनल लिंकिंग आहे? इंटरनल. कस काय, मग इंटरनल लिंकिंग म्हणजे काय, इफ वी रिडायरेक्ट फ्रॉम सेम डोमेन टू सेम डोमेन. मग thedigitalnmd.com पासून कुठे गेलो मी, thedigitalnmd.com / डेटा सायन्स. डोमेन चेंज झाला का, डोमेन सेमच आहे, तर त्याला बोलतात इंटरनल लिंकिंग. तुमचं घर आहे, एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेला म्हणजे तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेलात का, त्याला बोलतात इंटरनल, म्हणजे आतले आहे. बरोबर, तुम्ही ह्या रूम मधून त्या रूम मध्ये गेलात, तुम्ही NMDच्या ऑफिसच्या बाहेर गेलात का, नाही गेलात. मग इंटरनल लिंकिंग म्हणजे काय, एका डोमेन वरून त्याच डोमेन वरती कुठेतरी रिडायरेक्ट होणे, त्याला बोलतात इंटरनल लिंकिंग. मग आपल्याला SEO करतो आपण, तर जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईट वरती आणण्यासाठी आपण काय करतो, बॅकलिंक म्हणजे ट्रॅफिक जनरेट करण्यात. आता मला कुठं जास्तीत जास्त लोकांना आणायचंय, आता मी काय लिहिलंय, हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट. मग मी हा कंटेंट काय केला, कॉपी केला. कसा कॉपी करणार मी, शिफ्ट दाबलं आणि सगळा कंटेंट काय केला, कॉपी केला. कंट्रोल-C केलं. आपलं जे फेसबुकचं पेज आहे त्याच्यावरती आपल्याला टाकायचं. दिसते, एंटर केलं आणि इथं कंटेंट टाकला. बरोबर आहे. मग आता लोक कसं काय इथं माझ्या डेटा सायन्सच्या कोर्स पेज वरती येतील, तर मला काय द्यावं लागेल, इथं बॅकलिंक द्यावं लागेल. मग इथं काय करणार मी, डेटा सायन्स वरती काय द्यायचंय, बॅकलिंक द्यायचं. मग कशी बॅकलिंक द्यायची, कशी द्यायची तुम्हाला सांग. इथं चेकिंग करायचं का लिंक करायचं. इथं जर तुम्ही काय दिली, हायपर लिंक जर दिली तर काय होणार आहे, हायपर लिंक जर दिली तुम्ही, क्रिएट स्टोरी करा, आपलं पोस्टचं कुठं गेलं, इथं गेलं स्पोर्ट. आता दुसरा एक ऑप्शन माझा काय आहे, इथे दिसतंय ना, ह्याच्यामध्ये मला फोटो टाकायचा आहे, फोटो टाक, ऍड मीडिया मध्ये जायचं, तुमच्याकडे जे पण फोटो आहेत ते तुम्ही ऍड करा. तर तुमचं इथं लोक जेवढे जास्त येणार तेवढे अट्रॅक्टिव्ह पण झाले पाहिजे. तुम्हाला कोणाला टॅग करायचंय, तुम्ही टॅग पण करा. जर टॅग केलं तर त्याच्या प्रोफाईल वरती पण ती गोष्टी दिसणार आहे तुम्हाला. आता मला सगळ्यात इम्पॉर्टंट काय, की आता ह्या जर पेज वरती 50 लोकांनी फॉलो केलेले,
तर 25 लोक याला लाईक करतील. पण इथे जर क्लिकेबल लिंक जर दिसली तरच ते लोक काय करतील. इथं एवढं सगळं लिहिलेलं आहे. फॉर मोर डिटेल मी काय करणार, फॉर मोर डिटेल क्लिक ऑन बिलो लिंक. झालं. मग तिथं कोणती लिंक टाकणार मी, डेटा सायन्सची जी लिंक आहे. आपल्याला कोणत्या पेजवरती लोकांना घेऊन यायचंय ते लिंक आपल्याला काय करायचंय, टाकायचंय. कंट्रोल आणि इथं काय करायचंय, पोस्ट. पोस्ट दिसलं. आता जर ह्या पेजवरती 5,000 लोक येतील, किती लोक येतील, 5,000 लोकांनी जर ब्लॉग बघितला तर 5,000तले 5 लोक तर इथं लिंक वरती क्लिक करतील. एक नंबरलाच अजून जर एखादी बॅक हायपर लिंक दिली, मी इथं क्लिक केलं आणि इथं क्लिक करून कुठं मी रिडायरेक्ट झालोय, माझ्या द डेटा सायन्स ह्याच्यावरती. तर एक बॅकलिंक म्हणजे एक ट्रॅफिक मला इथं भेटला. तर मग फेसबुकच्या पेजचा, इंस्टाग्रामच्या पेजचा, लिंकडिनच्या पेजचा, क्वेराच्या पेजचा तुम्हाला काय करायचं, कशासाठी वापर करायचा आहे, बॅकलिंक जनरेट करायचा. तर तुला समजलं का बॅकलिंक कसं जनरेट करायचं आहे, बॅकलिंक कशा जनरेट करायचे समजलं. एक्सटर्नल लिंकिंग आणि इंटरनल लिंकिंग काय असतात, आता सांग. इंटरनल लिंकिंग आणि एक्सटर्नल लिंकिंग म्हणजे काय. इंटरनल लिंकिंग म्हणजे काय, एका वेबसाईटवरून त्याच वेबसाईटवरती रिडायरेक्ट झालो. आता मी कुठे आहे, डेटा सायन्स कोर्सेसच्या पेजवरती, आणि मी कशावरती क्लिक केलं, होम पेजवरती. हे thedigitalenmd.com दिसतंय, तिथून मी कुठे रिडायरेक्ट झालो, अबाउट अस मध्ये. तर ह्याला इंटरनल लिंकिंग बोलायचं. काय करायचं, इंटरनल लिंकिंग बोलायचं. आता मी काय केलं, होम पेजवरती, एखादा माणूस होम पेजवरती आला आणि स्क्रॉल करता करता कुठं गेला, विजिट आवर, हे बोलतात त्याला हायपर लिंक बोलतात. इट इज अ क्लिकेबल लिंक, इट्स विजिबल इन ब्ल्यू कलर. इफ वी क्लिक ऑन दॅट लिंक वी रिडायरेक्ट समवेअर एल्स. मग ह्याला कोणती लिंक बोलायचं सांगतो आता, हायपर लिंक. ते तर सगळ्या जगाला समजलंय. तर ह्याला एक्सटर्नल लिंकिंग म्हणायचं का इंटरनल लिंकिंग म्हणायचं निकिता, मंगेश तुझं लक्ष नव्हतं, सांग तू. एक्सटर्नल लिंक का म्हणायचं, एक्सटर्नल लिंक. आपण कुठं होतो आधी, कोणत्या वेबसाईटवर होतो, काही वरेल होता त्याचा thedigitalenmd.com होतो. आता कुठं आलोय आपण, कुठं आलोय आपण, डेटा सायन्स कोर्स. तुला नीट वाचता येत नाही का, डोमेन काय असतो तुला समजतं का, google.com नावाचं डोमेन म्हणजे .com.in असं असतं, समजलं का तुला. मग काय आलंय, google.com नावाच्या वेबसाईट वरती आलंय. thedigitalenmd.com वरून कुठं आलंय, google.com वरून. मग ही एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे, एक्सटर्नल आहे. बरोबर आहे. आता मी परत इथं द डिजिटल एनएमडी वरती क्लिक केलं, तर ही इंटरनल आहे का एक्सटर्नल आहे, एक्सटर्नल आहे का इंटरनल आहे. google.com वरून कुठं गेलो मी, thedigitalenmd.com वरती गेलो, तर ह्याला काय बोलतात, एक्सटर्नल लिंक. मी आता बुकच्या पेज वरती गेलोय, कुठं गेलोय, आधी कुठं होतं, thedigitalenmd.com होम पेज वरती होतं, आता कुठं गेलोय, बुकच्या पेज वरती. तर ह्याला इंटरनल लिंकिंग बोलायचं. बरोबर आहे. मी काय केलं आता इथं, बुक नाव वरती क्लिक केलं, तर कोणती लिंक भेटली आणि कुणाला लिंक भेटली, Amazon.com ला. मग ह्याला काय बोलायचं, एक्सटर्नल. म्हणजे एका डोमेनवरून दुसऱ्या डोमेन वरती गेलं. मग आपल्याला काय करायचं, असे वेगवेगळे डोमेन येतं. कोणते कोणते डोमेन येतं तुला काय माहिती, इथं डोमेन Instagram.com आहे, Facebook.com आहे, LinkedIn.com आहे, Twitter.com आहे, Google.com आहे, Wikipedia.com आहे, टाइम्स ऑफ इंडिया.com आहे. अशा किती वेबसाईट आहेत, jbshoroff.com आहे, अनलिमिटेड आहे, DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.edu आहे. असे किती डोमेन येतं, लाखो करोडो. मग त्या डोमेन वरून आपल्या वेबसाईट वरती लोकांना घेऊन यायचंय.
त्याला काय बोलतात? लिंक बोलतात, बॅकलिंक बोलतात. बॅकलिंक म्हणजे ट्रॅफिक आहे. मग आपल्याला हे का शिकवतो मी? हे सोशल मीडियाचं थोडं वेळ वेगळं राहू दे. मी आता पेज क्रिएट करायला शिकवलंय. ते कशासाठी शिकवलंय मी? कशासाठी शिकवलंय? एक तर तुम्हाला मार्केटिंग करण्यासाठी शिकवलंय आणि दुसरं म्हणजे बॅकलिंक जनरेट करण्यासाठी शिकवलंय. बॅकलिंक म्हणजे काय? आपला मी जसं गुगलवरती सर्च करतोय, काय सर्च करतोय? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. काय सर्च केलं मी? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर मग डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केल्यानंतर NMD ची वेबसाईट एक नंबरला का दिसते? किंवा डेटा अनालिटिक्स कोर्सेस किंवा डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, इथं कोणाची वेबसाईट एक नंबरला दिसेल? ह्यांची वेबसाईट जास्त एक नंबरला दिसते का? कारण त्यांनी स्पॉन्सर केलंय. मग स्पॉन्सर हे SEO मध्ये येतं का? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन मध्ये नाही येत. मी खाली गेलो, इथं एक्सला, नंतर हे जे आहे ते, नंतर NMDचं नाव येतंय. म्हणजे NMDच्या वेबसाईटवरती सर्च डेटा सायन्स कोर्सेस इन सर्च करून कमी ट्रॅफिक येते. ह्या वेबसाईटवरती जास्त ट्रॅफिक आहे कम्पेअर्ड टू NMD. समजलं? तर मग ट्रॅफिक वाढवण्याचं काम आता आपल्याला करायचं. ही वेबसाईट का रँकिंग होती? कारण ह्याच्यावरती आपण काहीतरी ट्रॅफिक घेऊन येतोय डेली. मग ज्यावेळेस एखादी नवीन गोष्ट आपण तयार करतो, आता ही वेबसाईट ज्यावेळेस बनवली होती त्यावेळेस ही वेबसाईट एक नंबरला दिसत होती का? जसं की आपण आपल्या वेबसाईटमध्ये सायबर सिक्युरिटी नावाचं पेज परवा दिवशी बनवलंय, म्हणजे आत्ताच नवीन. मग हे लगेच एक नंबरला दिसणार का? ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बनवतो त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बनवतो त्यावेळेस ती गोष्ट लगेच एक नंबरला दिसते का? नाही. ते लाखो करोडो नंबरला दिसते. किती नंबरला दिसते? लाखो करोडोला. मग ह्या वेबसाईट वरती आपल्याला जास्तीत जास्त ट्रॅफिक घेऊन यायचंय. ह्या पेजवरती जास्तीत जास्त ट्रॅफिक घेऊन यायचंय, तरच ही पण रँकिंग होईल. आता तुम्ही जर सायबर सिक्युरिटी कोर्सेस जर सर्च केलं तर NMD ची वेबसाईट रँकिंग होत नाही. का नाही होत? काय टाकायचंय आपल्याला? सायबर कोर्सेस. मग काच ही आता रँकिंग करण्याची जबाबदारी कोणाची? मंगेशची आणि वेदांतची आहे. तर हे रँकिंग करण्यासाठी तुम्हाला काय आलं का? पहिल्या पेजवरती नाही आलं. दुसऱ्या पेजवरती आलं का? नाही आलं. तिसऱ्या पेजवरती आलं का? नाही आलं. चौथ्या पेज हे येणार पण नाही. का नाही येणार? तर पहिल्यांदी गुगलचं नेम काय? आपण काय शिकतोय? SEO. काय शिकतोय? SEO म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज. मग आपल्याला आता सायबर सिक्युरिटी पेजेस वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यावं लागेल. म्हणजे आपले जेवढे कॉम्पिटिटर आहेत, पुण्यामध्ये किती वेबसाईट आहेत? 5,000 आहेत. तर मग 5,000 वेबसाईट रँकिंग होतात आणि 6,000 नंबरला आपली रँकिंग होते. मग आपल्याला एक नंबरला तरी यायचंय. मग हे एक नंबरला येण्यासाठी आपल्याला 3-4 महिन्याचा टाइम लागणार आहे. मग ते कधी रँकिंग येईल? जर तुम्ही आजच जर सगळ्यात जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती आणलं तर आज पण येऊ शकते. उद्या जर आणलं तर उद्या पण येऊ शकते. पण तुम्हाला पॉसिबल आहे का? जर आता आपले कॉम्पिटिटर बघितले तर त्यांच्या वेबसाईटवरती, त्यांच्या पेजवरती डेली 200-300 लोक येतात. मग डेली 200-300 म्हणल्यानंतर एका महिन्याचे किती होतात? 6,000 लोक. आणि मग आपल्या वेबसाईटवरती त्यांच्यापेक्षा जास्त ट्रॅफिक येण्यासाठी किती टाइम लागणार आहे? तेवढं आपल्याला रँकिंगसाठी टाइम लागणार आहे. मग ह्याच्यासाठी कंपनीमध्ये बॅकलिंक जनरेट करण्यासाठी ऑफ पेज SEO एक्झिक्युटिव्ह ठेवला जातो. तर तुमचं काम काय आहे की अकाउंट क्रिएट करायचं, त्याच्यावरती आर्टिकल लिहायचं आणि कुठेतरी आपल्या वेबसाईटची काय करायची? लिंक सबमिट करायची. जर तुमचं विकिपीडियाचं पेज आहे आणि त्या विकिपीडिया, आता माझं फेसबुकचं पेज आहे, माझ्या फेसबुकवरती 2,000 फ्रेंड आहेत. तिथं जर मी एखादं आर्टिकल लिहिलं त्याच्यावरती 2,000 पैकी किती लोक क्लिक करतील? 200 लोक. तर 200 बॅकलिंक मला तिथून मिळेल. विषय नाही हा करतोय. आता समजा आपण एनालिसिस करतोय डेटा सायन्स, लिंक URL कॉपी केला आणि ती मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकला, लोक क्लिक करतात. माझा 500 जणांचा ग्रुप आहे. उद्या पण मी तीच लिंक टाकली तर ती काउंट होणार का? जे लोक डबल बघतात. बरोबर आहे. तर मग ह्याच्यामध्ये 2 टाईपचे ट्रॅफिक असतं. एक म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की सेशन. एखादा माणूस आला, त्याने होम पेज वरती क्लिक केलं. काय केलं? होम पेज वरती क्लिक केलं. नंतर त्याने अबाउट टच क्लिक केलं तर 2 सेशन झाले.
नंतर त्यांनी सर्व्हिसेसच्या पेजेसवरती क्लिक केलं, नंतर त्यांनी बुकच्या पेजेसवरती क्लिक केलं. असे 4 वेळा जर तो वेगवेगळ्या पेजेसवरती जर त्याला बोलतात एक सेशन कंप्लीट झालं. आणि एकाच युजरनी किती वेळा केले? एक सेशन कंप्लीट केले. मी आज पण ह्या वेबसाईटवरती आलोय आणि उद्या पण जर मी ह्याच वेबसाईटवरती आलो तर हे रिपीट ट्रॅफिक असणार. मग एका महिन्यामध्ये रिपीट ट्रॅफिक किती आहे आणि न्यू ट्रॅफिक किती आहे हे पण तुम्हाला दिसतं. तर तुम्हाला काय करायचंय? नवीन नवीन ट्रॅफिक आणायचंय आणि सेमच डोमेन वरून सारखं सारखं आलं तर ते पण काउंट दिसतं, पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे. आता त्याचं म्हणणं मी तुम्हाला काय शिकवलं पहिल्यांदा? 2 टाइप्स असतात लिंकचे, एक म्हणजे एक्सटर्नल आणि दुसरं म्हणजे इंटरनल. तर आपल्याला इंटरनल लिंक जास्त क्रिएट करून काय फायदा आहे का? नाही. नाही. तुम्ही तुमचा कार्यक्रम ठेवला आणि घरातलीच माणसं बोलवली ते तर येणारच होते, पण तुम्ही नरेंद्र मोदीला घेऊन आलात तर तुमचा कार्यक्रम सक्सेसफुल होणार आहे. तुम्ही दिशा पाटणीला घेऊन आलात, तुम्ही गौतमी पाटीलला घेऊन आलात तर तुमचा कार्यक्रम हिट होणार आहे. लोक बाहेरचे येतात जास्त. मग बाहेरच्या लोकांना जास्त घेऊन ये, पण कुणाचे घेऊन यायचे? आता हे जे मित्र आलते एंगेजमेंटला त्याचा काय फायदा झाला का? काय त्यांना ओळखलं का कोणी? मग पण त्याच्या जागेवर जर कोण आले असते? शिल्पा शेट्टी आली असते तर चर्चा झाली असती. महानगर शिल्पशिल्पी आता लागणार. तर माझा टॉपिक काय आहे की तुमच्या घरी किंवा तुमच्या कार्यक्रमाला कोण येतंय त्याच्यामुळे व्हॅल्यू क्रिएट होणार आहे. तसं तुमच्या वेबसाईटवरती कोण येणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हॅल्यू जास्त भेटणार आहे. तर त्याच्यामुळे 2 टाईपच्या लिंक असतात, एक म्हणजे एक्सटर्नल लिंक आणि एक इंटरनल लिंक, आणि तिसरी म्हणजे काय? रिलेव्हंट लिंक आणि इरिलेव्हंट लिंक. आता बघा मी कोणत्या पेजवरती गेलोय? वेदांत फ्री वाय स्पोर्ट नावाच्या पेजवरती गेलोय आणि तिथं मला कोणतं आर्टिकल दिसलंय? डेटा सायन्स रिलेटेड मला आर्टिकल दिसलं आणि तिथून मी कुठं रिडायरेक्ट झालोय? द डिजिटल. तर मग हे रिलेव्हंट आहे का? पेज काय होतं त्याचं स्पोर्टचं आणि तिथून कुठं रिडायरेक्ट झालोय? मग त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे का? आणि त्यांनी जे पेज क्रिएट केलं होतं त्यांनी कधी पेज क्रिएट केले? आज क्रिएट केले. त्याची मार्केटमध्ये काय व्हॅल्यू आहे का? त्याचे डोमेन अथॉरिटी किती असेल? 1-2. पण आपल्याला कोणत्या वेबसाईटवरून जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचे? ज्यांची क्वालिटी चांगली आहे. टाइम्स ऑफ इंडिया असेल. मग फेसबुकचं पेज त्यांनी क्रिएट केलं. फेसबुकची स्वतःची अथॉरिटी चांगली आहे, पण त्याच्यामध्ये एक पेज कोणी क्रिएट केलेलं आहे? वेदांतने. मग त्याची अथॉरिटी कमी असते. त्याची अथॉरिटी कशामध्ये चेक केली जाते? मोजबार मध्ये चेक केली जाते. सगळ्यांना समजलं? तर मग लोकांना इथं घेऊन यायचंय. आता मी एकावरती तुम्हाला बॅकलिंक क्रिएट करायला शिकवली, कशावरती? फेसबुकच्या पेजवरती. आता मी अजून तुम्हाला कशावरती क्रिएट करायला शिकवतो? पिंटरेस्ट वरती. तर काय करायचं तुम्हाला? पहिले ते अकाउंट क्रिएट करायचंय. तिथं पण मार्केटिंग होते, पण तुम्हाला पहिले ते काय क्रिएट करता आलं पाहिजे? अकाउंट क्रिएट करता आलं पाहिजे, नंतरच मार्केटिंग करता येईल. मग मी इथं काय टाकणार आता? पिंटरेस्ट. पण बॅकलिंक पण कशा करायचे? सायमल्टेनियसली 2 टॉपिक शिकवतोय. एक म्हणजे बॅकलिंक जनरेट करायचा आणि दुसरा म्हणजे मार्केटिंगचा. मार्केटिंगचा आतापर्यंत काय शिकवलंय का? नाही शिकवलं, फक्त पेजेस क्रिएट. मग आता मला पिंटरेस्टचा अकाउंट क्रिएट करायचंय. पिंटरेस्टचा अकाउंट क्रिएट करायला काय लागतं का? तर इथं मी काय करणार? आता आपण डेटा सायन्स बोलतोय तर आपलं टार्गेट ऑडियन्स थोडीच ह्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे. मग काय का नाही येणार? येतात ना. तू जर डेटा सायन्स इमेज जर सर्च केली तर तुला सगळ्यात आधी पिंटरेस्टचीच इमेज दिसणार. गुगलवर जाणार म्हणजे ते आपण बघितलं पाहिजे कुठल्या प्लॅटफॉर्मवर ती लोक आहेत, तिथंच आपण डॉक्युमेंट क्रिएट केलं. चालतंय, तिथंच केलं तरी चालतंय, पण ते सगळे लोक कुठं पण असतात ना. कुठून पण आणायचे लोकांना. कुठून पण आलं तरी चालतंय. कुठून? यात तेवढं लक्ष द्यायचं नाही की बाबा ते टार्गेटेड असेल. पण टार्गेटेड असले तर अजून व्हॅल्यू भेटते ना. तू काय केलं? आता मी आमच्या वेदांच्या फ्रेंडला बोलवलं, त्यांना बोलवणं अवघड आहे का? किती सिंपल आहे. त्यांना वडापाव चालला तरी ते येतील आपल्या ऑफिसला. पण जर आपल्याला विराट कोहलीला आपल्या ऑफिसला आणायचंय तर ते येईल का? त्यासाठी मेहनत लागणार आहे का नाही आपल्याला? तर नाही करतोय त्यासाठी फक्त ट्रॅफिक आणल्यामुळे वर येतंय. जास्तीत जास्त ट्रॅफिक आणायचंय, पण असं त्याच्यामध्ये पण कंपॅरिझन असते. तुम्ही नुसतं ट्रॅफिक आणलंय, पण ते किती क्वालिटीचं ट्रॅफिक आहे, कोणत्या साईट वरून आलं त्याच्यावरून डिपेंडेंट होतं की ते किती क्वालिटीचं आहे, त्याची आधीची व्हॅल्यू किती आहे.
लिंक पासिंग थ्रू द डिफरंट वेबसाईट. म्हणजे मी आता बघा ह्याच्यामध्ये एक टॉपिक असतो की लिंक ज्यूसचा. कोणता आहे? लिंक ज्यूस. लिंक ज्यूस म्हणजे काय? तुम्ही ज्यूस प्यायलात? कशासाठी पितात ज्यूस तुम्ही? एनर्जी भेटण्यासाठी. आपण बॅकलिंक कशासाठी जनरेट करतोय? आपल्या वेबसाईटची रँकिंग होण्यासाठी किंवा तिला एक बूस्टर भेटण्यासाठी. मग जर सपोज तुम्ही काय केलं, अर्धा चिक्कूचा ज्यूस पिलात तर एनर्जी थोडीच येणार आहे. पण तुम्ही एक ज्यूसचा काय केलात? ग्लास. एक चिक्कूचा ज्यूस पिलात अजून जास्त एनर्जी येईल. तुम्ही जर 2 चिक्कूचा ज्यूस पिलात तर एनर्जी अजून जास्त येईल का नाही? तर तुम्ही मग काय केलं, एक चिक्कू, एक सीताफळ, अजून काय, एक ऍपल, सगळं मिक्स केलं स्ट्रॉबेरी. तर सगळ्यांची एनर्जी मिक्स होऊन तुमच्या अंगात येईल. मग लिंक ज्यूस म्हणजे काय? सगळे एकत्र मर्ज करायचं. तर ते तुम्हाला शिकवतोय. आता मी इथं गुगल वरती सर्च केलं. काय सर्च केलं? मी गुगल वरती एक गोष्ट तुम्हाला सर्च करून दाखवतो म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. कारण आपल्याकडे वेदांसारखी पण मुलं आहेत तर त्यांना लवकर गोष्टी लक्षात राहत नाही, तर त्याच्यामुळे त्यांना एक्झाम. इथं मी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. मी असं सर्च केलं. काय सर्च केलंय? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. काय सर्च केलंय? शांत बस ना. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे असं जर मी गुगल वरती सर्च केलं आणि मला चुकून काय दिसलं, एक स्पॉन्सर ऍड दिसली. नंतर मी खाली स्क्रोल केलं, वेबसाईट दिसली, गुगल माय बिझनेसचं पेज दिसलं. NMD असेल तर थोडं NMD चालू असतं. नंतर काय केलं, जस्ट डायलचं पेज दिसलं आणि नंतर काय केलं, फेसबुकचं पेज दिसलं. मी काय केलं, फेसबुकच्या पेजवरती क्लिक केलं. पहिल्यांदा कुठं गेलो मी? NMD प्रायव्हेट लिमिटेड facebook.com वरती गेलोय. facebook.com दिसतंय. तिथून मी काय केलं, थोडस स्क्रॉल केलं. मला काय दिसलं, NMDचं इंस्टाग्राम दिसलं. NMD प्रायव्हेट लिमिटेडचं. आता कुठे गेलो मी? Instagram.com वरती गेलो. आणि आता इथून मी कुठं केलं, मला इथं गेल्यानंतर काय दिसलंय, परत एक वेबसाईट दिसली आणि त्याच्यावरती मी काय केलं, क्लिक केलं. तर दोन गोष्टीची एनर्जी एकत्र होऊन आपण वेबसाईटवरती आलो. म्हणजे facebook.comचा जो डोमेन अथॉरिटी असेल आणि instagram.comचा जो अथॉरिटी असेल त्याच्यातून आपण कुठं येतोय, त्या दोन गोष्टींची ताकद आपल्याला. म्हणजे किती फिरून आपण येतोय. तुम्ही जर काय केलं, एखाद्याने इथं डेमो लेक्चर अटेंड केला, तुम्ही पहिल्यांदा कोणाला विचारलं, मंजितला विचारलं की कोर्स कसा आहे, त्यांनी चांगला सांगितलं. नंतर मंगेशला विचारलं, मंगेशनी पण चांगलं सांगितलं. नंतर वेदांतला विचारलं, वेदांतने पण सांगितलं. तर तुम्हाला अजून चांगलं वाटेल का नाही? 3 लोकांचं फीडबॅक चांगला आलेत म्हणून. एकाचा कमजोर आणि एकाचा चांगला आहे, तर तुम्हाला डिसिजन घ्यायला थोडंसं अवघड जाईल. तर मग जेवढं जास्त तुम्ही फिरून येतात ना, तेवढं काय होणार आहे, तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. तर ह्याला बोलतात लिंक ज्यूस. सगळ्यांना समजलं? आता आपलं मेन टॉपिक आहे आता पिंटरेस्टचा अकाउंट क्रिएट करायचा. मी काय केलं, पिंटरेस्ट वरती गेलो, pinterest.com वरती गेलो. आता ऑलरेडी इथं माझं अकाउंट होतं. मला काय करायचं, बॅकलिंक जनरेट करायचं. इथं गेल्यानंतर तुम्हाला पिंटरेस्टचं सगळं दिसेल. तुम्हाला प्रोफाईल पण शेअर करता येईल, सगळ्या गोष्टी पण दिसतंय. होम पेज वरती जातो माझ्या पिंटरेस्टच्या. हे पिंटरेस्ट कशासाठी असतं? इमेजेससाठी. इमेज सबमिशन साईट आहे पिंटरेस्ट. तर मला काय करायचंय, अकाउंट क्रिएट करायला सगळ्यांना जमन. मी सपोज करतो मला एक पोस्ट करायची. मग पोस्ट करण्यासाठी तुम्हाला कुठं जावं लागतं, हे प्लस साईन वरती क्लिक करायचं. ह्याच्यामध्ये क्रिएटचं ऑप्शन असतं. क्रिएट वरती जायचंय तुम्हाला. आता इथं दोन ऑप्शन, एक पिन करायचं असतं आणि एक बोर्ड ऑप्शन असतं. बोर्ड म्हणजे ऑन बोर्डिंग करतो का आपण, कशामध्ये, प्लेन मध्ये. आता मला काय करायचंय, एखाद्या डेटा सायन्स रिलेटेड मला आर्टिकल लिहायचंय. मग मी तात्पुरता माझ्याकडे काय नाहीये, इमेज नाही म्हणून ही सिलेक्ट करतो.
ओपन केली आणि ह्याला आपण काय देणार टायटल बेस्ट डेटा सायन्स इन्स्टिट्यूट इन पुणे असं एखादं टायटल दिलं. नंतर इथं काय करायचं डिस्क्रिप्शन लिहायचं. एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड इज पुणे इज नंबर 1 वेबसाईट कुठलं पण लिहिलं तरी चालतं. टॉप रँकिंग. आता इथं तुम्हाला द्यायची बॅकलिंक. कशाची बॅकलिंक द्यायची? आता तुम्ही जर इथं डिजिटल मार्केटिंगची बॅकलिंक दिली तर तुम्हाला इरिलेव्हंट काय येणार आहे बॅकलिंक भेटणार. मग तुम्हाला कशाची बॅकलिंक पाहिजे? डेटा सायन्सचीच पाहिजे. मग तुम्ही डेटा सायन्स किंवा डेटा अनालिटिक्सची द्या. तर मग मी हे डेटा सायन्स काय करेल सिलेक्ट करेल आणि ह्याचा URL कॉपी करून 5 मिनिटात आपण लेक्चर संपवणार आहे. Ctrl+C करून काय केलं आपण पुढे टाकायचंय Pinterest मध्ये टाकायचं. झालं. आता बोर्ड म्हणजे तुम्हाला हे कॅटेगरी सारखं कशामध्ये टाकायचंय नवनाथ दरेकर किंवा अदर कॅटेगरी मध्ये टाकायचंय ते सिलेक्ट करा. नवनाथ दरेकरच्या कॅटेगरी मध्ये आता टॅग काय टाकायचं म्हणजे हॅशटॅग सारखं डेटा सायन्स. जर एखाद्याने डेटा सायन्स सर्च केलं तर त्याच्यामध्ये ही इमेज दिसेल. ठीक आहे. आता इथं पब्लिश करायचं दिसतंय. जर आता एखाद्याने गुगलमध्ये जर सर्च केलं टॉप 10 इन्स्टिट्यूट फॉर डेटा सायन्स तर तिथं आपली इमेजेस दिसेल. का दिसेल? कारण आपण त्याला टायटल तसं दिलेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही जर गुगलवरती टाकलं कोणती इमेजेस वास्तुशांती इमेजेस इन्व्हिटेशन कार्ड तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या साईट दिसतात का? जसं की आता इथं बघा मी जर इथं सर्च केलं काय केलं इथं बघा ह्यांची साईट दिलेली. इथं मी कुठं पण क्लिक केलं तर मी कोणत्या तरी साईट वरती रिडायरेक्ट होणार. तर ह्यांना एक बॅकलिंक भेटली का बॅकलिंक? हो. आता मी inpinterest.com वरती गेलो. इथं जर मी क्लिक केलं तर मी कोणाच्या तरी हे इमेज कोणीतरी टाकली डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस फॉर युअर वेबसाईट ग्रो. मग इथं जर मी क्लिक केलं त्यांनी काय इमेज टाकली तर बॅकलिंक जनरेट करण्यासाठीच टाकलेली. हे एका डिजिटल मार्केटरला माहितीत पण बाकीच्या लोकांना माहितीत का? काय नाव आहे त्यांच्या बिझनेसचं? मॅट्रेस मीडिया. ते काय करतं डिजिटल मार्केटिंगचे सर्व्हिसेस देतात. तर त्यांना एक बॅकलिंक भेटली. का बॅकलिंक भेटली आणि कुठून भेटली? Pinterest.com वरून भेटली. आता आपलं Pinterest ओपन करू किंवा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सर्च करून दाखवतो. मी इथं सांगतो मला जर आता सर्च करायचंय कोणतं डेटा सायन्स इमेज फक्त डेटा सायन्सच टाका. आलं. इथं इमेज मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला भरपूर साऱ्या इमेजेस दिसल्या का? वेगवेगळ्या साईटचं बनायचं आणि त्या वेगवेगळ्या साईटच्या दिसतात. मग रँकिंग कोणत्या होतात? ज्याला प्रॉपर नाव दिलंय ते. बरोबर आहे का नाही होत तसं? कोणत्या कोणत्या साईटच्या ओपन झाल्या सगळ्यांना समजतंय? क्लिक करून मग मी काय केलं इथं ह्या साईट वरती क्लिक केलं. मला जर ती इमेज डाउनलोड करायची असेल आता मी कोणत्या साईट वरती STL टेक म्हणून आहे त्या साईट वरती गेलो तर ती त्यांना एक बॅकलिंक भेटली. आता ती इमेज कुठं गेली? एक लिंक बँक फुकट त्यांना भेटली का? तर मग अशा बॅकलिंक तुम्हाला द्या. आता इथं सोर्स लिहिलेलं आहे किंवा डेटा सायन्स ऍप्लिकेशन लिहिलंय. इथं जर क्लिक करलं तर आता कुठं गेलो आपण रिडायरेक्ट झालो. तर कशासाठी दिलेले? रिडायरेक्ट साठी झालं. एक बॅकलिंक अजून भेटली त्याला. समजलं. परत इथं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन वरती क्लिक केलं अजून एक बॅकलिंक भेटली. समजा स्टुडंटनी सर्च केलं गुगलवर डेटा इमेज मध्ये समजा गेले आपले पण समजा आले असेल तर पण ते बॅकलिंक केलं
बॅकलिंक हो, जास्तीत जास्त ट्रॅफिक आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला घेऊन यायचंय. आता हे माझं Pinterestचं पेज आहे. मी इथं काय केलं, गेलो. आता एखाद्याने काय केलं, काही इमेजवरती क्लिक केला. इमेजवरती दिसते तुम्हाला, क्लिक केलं. डाउनलोड करायला गेला, कुठं गेला तो, वेबसाईट. मग ती कुठं घेतली, डेटा सायन्सच्या कोर्सेसवरती डेटा सायन्सच्या पेजला एक बॅकलिंक भेटली, म्हणजे एक ट्रॅफिक भेटलं. मग आता मला तुम्ही सांगा, आपल्या वेबसाईटवरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय, तर तुम्ही काय करणार, आर्टिकल लिहिणार. जसं की आता मला डेटा सायन्स बद्दल लिहायचंय, तर मग मी काय करतो, डेटा सायन्सचं तर मला लिहिता येत नाही, तर तुम्ही एकतर ChatGPT कडून कंटेंट घेणार किंवा इकडला कंटेंट काय करणार, तुम्ही कॉपी करणार. मुंगे आले का तुला पाहायला, हा, काही एका जागेत बसवत नाही तुला. ठीक आहे, एवढा कंटेंट मी कॉपी केला. आता तुम्हाला ब्लॉग मध्ये जायचंय, कुठे जायचंय, ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये कसं जायचं, 9 डॉट मध्ये क्लिक करायचं, किंवा तुम्ही काय करणार, इथं व्हिडिओच्या फॉर्मॅट मध्ये त्यांनी केलंय. मी इथं डायरेक्ट सर्च करतो blogger.com किंवा blogger.com करा किंवा blogspot करा. इथे काय करणार, मी क्लिक करणार आणि एक काय लिहितो, ब्लॉग लिहितो. मग मी जर ब्लॉग लिहिला तर माझ्या ब्लॉगवरती जर 10,000 लोक येतात किंवा माझ्या ब्लॉगवरती 2च लोक येतात, तर मग माझ्या वेबसाईटवरती किती लोक रिडायरेक्ट होतील, 2 ते 3च. किती, आता सपोज हा ब्लॉग आहे, ह्याच्यावरती मी काय केलं, ब्लॉग क्रिएट केला किंवा आता तुम्हाला सांगितलं कसाही केला. आता इथून लोक ह्या वेबसाईटवरती आले, पण इथून रिडायरेक्ट होणार का, कुठं नाही होणार. का नाही होणार, सांग, का नाही होणार. आपला ब्लॉगच रँक नाही झाला. हा ब्लॉग रँक नाही झाला, पण हे दिसलं अचानक तुला, पण तुला इथं कोणाचा ब्लॉग आहे हे समजेल का, नाही समजणार. पण इथं जर मी हायपर लिंक दिली, काय केली, हायपर लिंक दिली, तर तू त्याच्यावरती क्लिक करून जाऊ शकतो, रिडायरेक्ट होऊ शकतो. हायपर लिंक करून लोकांना आपल्याला घेऊन यायचंय. कुठे यायचंय, मग इथं लिंक वरती जायचं आणि इथं कोणत्या वेबसाईट वरती घेऊन यायचंय, डेटा सायन्स, डेटा सायन्सच्या वेबसाईट वरती आपल्याला घेऊन यायचंय. Ctrl+C. झालं. ते 2 ऑप्शन असे होते की डायरेक्ट क्लिक करून ओपन करायचंय का नेक्स्ट स्टेप मध्ये ओपन करायचंय, नेक्स्ट पेज मध्ये ओपन करायचं. इथं क्लिक केलं एखाद्या युजरनी, इथं दिसते डबल टॅप मध्ये ओपन होते, तर ते 2 ऑप्शन झालं डेटा सायन्स. तिथून मग तुम्ही एका पेज मध्ये किती वेळा पण हायपर लिंक देऊ शकता. इथं दिली, नंतर इथं डेटा सायन्स, हा, कुठं पण द्या तुम्हाला, कुठं पण द्या, फक्त नुसते एवढ्याला जरी दिले ना तरी चालेल. नंतर आपण ब्लॉग मध्ये क्लिक हिअर पण लिहू शकतो ना, क्लिक हिअर पण लिहू शकतात. तुमचं टार्गेट काय, आता बघा काय काय लोक काय करतात, आपल्या मिलियन सुद्धा फक्त ठेवून आपल्या इंस्टाग्राम वरती मिलियन मध्ये व्ह्यूज येतात. मग ते काय लावतात, काय काय लोक तिथं कमेंट टाकतात, फॉर मोर इन्फॉर्मेशन इफ यू वॉन्ट टू इंटरेस्टेड फॉर DevOps कोर्स क्लिक हिअर, फॉर जॉब क्लिक हिअर, किंवा कॉन्टॅक्ट अस. कशासाठी करतात, त्यांना माहिती की ह्या कमेंट लगेच 50 ते 60 लोक बघणार आहेत. 60 ते 70 लोक आपल्याला, त्याच्यातले 20-25 लोक कॉल करू शकतात. आता ही तुम्ही जर एखादं टाइम्स ऑफ इंडियाचं काय आर्टिकल आहे किंवा टाइम्स ऑफ इंडियाचा एखादा व्हिडिओ आहे, तर त्याच्या खाली जर आपल्या साईटची लिंक जर कॉपी करून दिली तर लोक काय आहेत ते बघतील. मग तुम्हाला बॅकलिंक जनरेट करायचे असेल तर काय करावं लागेल, तुमचं लिखाण काम पण तसंच पाहिजे. एक आर्टिकल लिहिले, काय लिहिलेलं आहे, इंटरेस्टिंग फॅक्ट अबाउट ट्विंकल खन्ना, किंवा अननोन फैक्ट अबाउट अक्षय कुमार, आणि दुसरं सेंटेंस, अक्षय कुमार के बारे में ट्विंकल खन्ना को भी ये चीजें नहीं पता नहीं है, जानने के लिए यहाँ पे क्लिक करो. मग लोक काय करतील, क्लिक करतील, कुठं रिडायरेक्ट होतील, त्या वेबसाईटवर. मग अशा करून तुम्हाला काय करायचं, बॅकलिंक जनरेट करायचं. त्यासाठी एक शीट बनवावं लागते, एक्सेल शीट. मग तुम्ही आज किती बॅकलिंक केले, आता मी काय केले, इथं तुम्हाला लिहिलंय, तर हा URL कॉपी करायचा आणि हा URL कॉपी करून तुमचं एक शीट असतं, तर ते शीट बनवायचं असतं तुम्हाला.
जे याच्यावर आम्ही केलेत. तुम्ही किती बॅकलिंक जनरेट केलेले आहेत, दिवसाचे किती साईटवरती इमेज सबमिट केल्या, किती आर्टिकल लिहिले, किती क्वेश्चन आन्सर लिहिले, तुम्हाला पीपीटी सबमिशन साईट येतं, इमेज सबमिशन साईट येतं, क्वेश्चन आन्सर साईट येतं, इमेज सबमिशन साईट येतं, प्रेस रिलीज साईट येतं. तर प्रत्येकावरती अकाउंट क्रिएट करायचं. ऑफ पेज एक्झिक्युटिव्हचं काम काय असतं, फक्त अकाउंट क्रिएट करायचं आणि काय करायचं दुसरं. हा? सर एक पेज आहे आपलं, एकच पेज आहे, त्याच्यावर आपण 5 हायपरलिंक दिले. हा. तर म्हणजे आपण 5 बॅकलिंक्स तयार केल्या नाही. नाही का? हा, तुम्ही दिलं ते फक्त क्लिक करा. नंतर तुम्हाला गुगल अनालिटिक्स मध्ये चेक करायचं की त्या पेजवरून किती लोक तुमच्या वेबसाईटवर आले. जर त्या लिंकला क्लिक करून जर आलेच नाही तर मग तुम्हाला 0. तुम्ही लिहिलंय किती पण, आता मी काय केलं, ब्लॉग लिहिला, त्याला हायपरलिंक पण दिली, पण तो माझा ब्लॉग कोणी वाचलाच नाही आणि त्याच्यावरून कोणी आलंच नाही, तर 0 बॅकलिंक. तुम्ही नुसत्या ऍक्टिव्हिटी केल्या, पण त्या ऍक्टिव्हिटी मधून किती बॅकलिंक जनरेट झाल्या हे कधी समजणार आहे आपल्याला, 2 ते 3 दिवसात. गुगल अनालिटिक्स वरून. गुगल अनालिटिक्स मधून अजून पण वेगवेगळे टूल आहेत. तर मेन आपलं काय आहे, बॅकलिंक. जास्तीत जास्त लोकांना 2 टाईपचे लिंक असतात, इंटरनल आणि एक्सटर्नल. आता जेपी शॉरप आहे, काय आहे, जेपी शॉरपच्या वेबसाईटवरती 10,000 लोक येतात. काय येतात, कारण त्यांची कंपनी मोठी आहे, बरोबर आहे. मग मी इथं ऑलरेडी लोक येतातच. मग एवढे लोक 10,000 लोक जर त्यांच्या महिन्याला वेबसाईटवरती येतात, तर ते म्हणते ना, ही वेबसाईट चांगली बनवली. मग कुणी बनवली, तर इथं क्लिक केलं त्यांनी. कुठं क्लिक केलं, इथं डेव्हलपमेंट, त्याच्यावरती क्लिक केलं, एक बॅकलिंक तिथून पण भेटली. 10,000 पैकी 10 लोकांनी जरी क्लिक केलं तर jpshorop.com मधून पण आपल्याला बॅकलिंक भेटते. एक लिंक आपण कुठं पण देतो आणि द्यायची पण, ती का द्यायची, कारण ट्रॅफिक आहे. तर मग आजपासून तुमचं काम आहे की बॅकलिंक जनरेट करायचं. मग बॅकलिंक कुठून कुठून जनरेट केले जातात, एक तर सोशल मीडिया साईट्स वरून, नंतर सोशल बुकमार्क साईट वरून, इमेज सबमिशन साईट वरून, नंतर क्वेश्चन आन्सर साईट वरून, प्रेस रिलीज साईट्स वरून, नंतर वेगवेगळे प्रेस रिलीज म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया, नंतर मठा, लोकमत, हे प्रेस रिलीज साईट येतात. नंतर इमेज सबमिशन साईट कोणतं येतं, कुठे कुठे इमेजेस टाकतो आपण, इंस्टाग्राम, पिंटरेस्ट, फोटो बकेट, असे लाखो साईट आहेत. पण तुम्हाला कुठून जास्त इमेज हे करायचे, तर ज्यांची पेज अथॉरिटी आणि डोमेन अथॉरिटी मोर दॅन 90+ आहे, अशाच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचंय किंवा अकाउंट क्रिएट करायचंय. मग आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला पेज क्रिएट करायला समजलं, अकाउंट क्रिएट करायला समजलं, तुम्हाला फेसबुकचं अकाउंट क्रिएट करता येईल आणि फेसबुकचं पेज पण क्रिएट करता येईल, तुम्हाला पिंटरेस्टचं अकाउंट क्रिएट करता येईल आणि पिंटरेस्टचं पेज पण क्रिएट करता येईल, लिंक्डइनचं पण आपल्याला अकाउंट पण क्रिएट करायचं आणि पेज पण क्रिएट करायचं. ठीक आहे, आजचा लेक्चर संपलेला आहे. कोणाला काही डाऊट असतील तर विचारू शकता.